नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हनुमान जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यावल येथील बालाजी रथाचे हनुमान जयंतीनिमित्त आयोजन करण्यात येते. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्याशी हरिता सरिता नदी पात्रात रथाचे आयोजन केले जात असते. शहरातील श्री बालाजी महाराज रथ उत्सवाच्या मिरवणुकीस शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता सुरुवात झाली. शहरातील प्रसिद्ध असलेले मंदिर श्री महर्षी व्यास मंदिर तसेच सरिता नदीच्या पात्रात मंदिराच्या पायथ्यालगतच्या संगम पात्रातून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करीत भाविक भक्तांनी रथ ओढला. यावेळी या प्रसंगाचा आनंद घेण्यासाठी बाल, गोपाल, महिला, वृद्ध यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद व्यक्त होताना पाहायला मिळाला. मंदार चंद्रकांत देशमुख, माझे वडील चंद्रकांत गंगाधर देशमुख. आमचा या रथाचा सुरुवात 1906 सालापासून हळबेंनी सुरू केली होती आणि काही कालांतराने त्या हळबेंच्या काही काळांमुळे वैयक्तिक कारणामुळे त्यांनी 1916 मध्ये माझ्या आजोबांना, माझ्या खापर पंजोबांना अप्रोच केला की आमच्याकडून रथाचं सांभाळ होत नाही आहे, रथयात्रा चालवली जात नाही आहे, तर तुम्ही काही वर्ष चालवा. ते चालवल्यानंतर जेव्हा माझ्या आजोबांनी सुरुवात केली त्यांना त्याच वेळेला अपत्यप्राप्ती झाली, जी त्यांची बऱ्याच वर्षापासूनची मनसा होती. त्यामुळे त्यांनी खुश होऊन आजोबांनी निर्णय केला की आपण आता हे स्वतः चालवू. आणि हे चालवल्यानंतर त्यांनी पूर्ण गावाला रथ समर्पण केला. त्याच्यासाठी एक सेपरेट समिती बनवली आणि त्या समितीमध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक त्यांना एकत्र केलं. असा हा या रथोत्सव समितीमध्ये अशा वेगवेगळ्या 10 समाजाचे लोक आहेत. अशाप्रमाणे त्यांनी गावाला समर्पित केला. त्या व्यतिरिक्त इथे तुम्ही जे बघतात की आता हे सोनार मोगरीवाले किंवा सुतार हे सगळे लोक त्याच्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य करतात, विनामूल्य सहकार्य करतात. बरं, या रथोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय, काही भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही या रथाची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकता, समभाव हेच प्रतीक आहे. इव्हन आताही मी लोकांना तेच आवाहन करेल की जसे आतापर्यंत सगळे लोक रथाला सपोर्ट करतात किंवा या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, तसंच एकत्र येऊन सर्वांनी एकत्र राहावं. जय श्रीराम आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या अनेक शुभेच्छा. आज आपल्या व्यासनगरीमध्ये बालाजी महाराजांचा अत्यंत पवित्र असा आज हा रथोत्सव साजरा होतो आहे. रथोत्सवाच्या पूजेमध्ये आज मला सहभागी व्हायचा परमेश्वराने संधी दिली. मला असं वाटतं की या निमित्ताने मी एकच प्रार्थना करतो की बालाजी महाराज या संपूर्ण व्यासनगरीतील परिसरातील सर्व नागरिकांमध्ये सुख, समृद्धी, शांती लाभो अशी प्रार्थना करतो. नमस्कार, धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.